हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. माझं नाव आहे स्वाती पोरटकर आणि माझं पण एक छोटंसं यूट्यूब चॅनल आहे. तर आज मी तुम्हाला एक छोटीशी चर्चा करणार आहे तुमच्यासोबत. आणि मला फक्त एवढं सांगायचं आहे का सध्या यूट्यूबवर सध्या एक चॅनल आहे. त्याचं नाव तर काही मला आठवत नाही. क्षितिजा म्हणून काहीतरी अशी एक यूट्यूबर ताई आहे. त्या सर्वांना यूट्यूबचं किती आपले जे जुने यूट्यूबर आहे म्हणजे ज्यांचं चॅनल ग्रो केलेलं आहे, ज्यांना यूट्यूबतर्फे इन्कम मिळते, तर त्यांनी ॲटलिस्ट बहुतेक 10 जणांचे नावं सांगितलेले आहे. आणि त्यांना किती किती पेमेंट्स आहे, त्या यूट्यूब करून किती इन्कम करतात, त्या सगळं त्या चॅनलमध्ये त्या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे. माझं एवढं म्हणणं होतं की तुम्ही सांगा, त्याबद्दल काहीच मला हरकत नाही. बट जे आपले नवीन चॅनलवाले जे आहे, तर आपण ज्या आहे आपल्याला त्यांच्याशी काहीच प्रॉब्लेम नको. कारण त्या ग्रो करत आहे, त्यांचं चॅनल त्यांना पेमेंट मिळत आहे, तर ते फक्त त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळत आहे. आपण जर कष्ट करू तर आपल्याला पण आपल्या कष्टाचं फळ नक्कीच मिळणार आहे. तर सर्व माझ्या ताईंना एक विनंती आहे माझी, तर असे जे व्हिडिओ आहे त्यांना पाहून तुम्ही हा विचार नका करू का ह्या ताईला किती पेमेंट आहे, त्या ताईला किती पेमेंट आहे, हाऊस क्वीनला किती पेमेंट आहे, सुवर्णा व्लॉगला किती पेमेंट आहे, वाव समृद्धी आणि आपल्या सरिताताई, ह्या ज्या मोठ्या मोठ्या यूट्यूब चॅनल आहेत तर त्यांनी खूप वर्ष दिलेले आहे यूट्यूब चॅनलला आणि खूप वेळ दिलेला आहे. म्हणून आज त्यांचं चॅनल ग्रो करत आहे चांगल्या पद्धतीनं. त्या आज एवढ्या मोठ्या पदावर आहे. त्यांना प्रमोशन, प्रोडक्ट हे सगळे असे त्यांना मिळत आहे. म्हणून माझं एवढं म्हणणं आहे की आपण त्यांचा असा विचार नाही केला, निगेटिव्ह विचार नाही केला पाहिजे त्यांच्याबाबत का अरे बापरे त्यांना एवढा पेमेंट आहे, त्यांना एवढं पेमेंट आहे. तर एवढं इथपर्यंत पोचण्यासाठी त्यांनी जे कष्ट केलेले आहे आणि जो वेळ दिलेला आहे, यांच्या शिकत गेलेले आहे, त्यामुळेच त्या आज एवढ्या पुढे आहे. माझं म्हणणं आहे की आपण पण तेवढं त्यांच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. त्यांचे आपण व्हिडिओ तर बघतोच, आपल्याला आवडते म्हणून आपण बघतो. तसं न आवडीनं आपण काही नाही, आपण त्यांचे व्हिडिओ बघतो, लाईक कमेंट्स पण करतो त्यांना, कारण ते आपल्याला आवडतात. म्हणून आपण जे कंटेंट आहे आपलं पण त्याच्यानुसार वाढवलं पाहिजे, तसं बघितलं पाहिजे. म्हणून आपल्या चॅनलला पण आपलं पण चॅनल ग्रो करेल. आज नाही, उद्या नाही, परवा, कधी ना कधी तर आपल्याला पण प्रगती मिळणार आहे. कारण आपण जर कष्ट करू तर आपल्याला पण आपल्या कष्टाचे फळ नक्कीच मिळणार आहे. आणि माझं त्या ताईबद्दल काही असं हे नाही आहे वाद. त्या पेमेंट सांगत आहे ही चांगली गोष्ट आहे. बट माझ्या बाकीच्या ताईंना एवढं सांगणं आहे का तुम्ही असा निगेटिव्ह विचार नका करू. त्यांना एवढं पेमेंट आहे तर आपण पण आपले कष्ट करा, आपल्याला पण आपल्या कष्टाचं फळ नक्की मिळेल. आणि बस मला एवढं सांगायचं होतं. आणि म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ बनवला. कारण काही ताईचे मी कमेंट्स वाचले त्या व्हिडिओ खाली, तर या ताईंना किती पेमेंट आहे, त्या ताईंना किती पेमेंट आहे, त्या सारखं असं प्रत्येक चॅनलचं नाव घेऊ असं विचारत होत्या. तर माझं एवढंच म्हणणं आहे का त्यांना कितीही पेमेंट असो, कोणाला कितीही पेमेंट असो, पण त्यांना ते त्यांचं कष्टाचं फळ मिळत आहे. ते जो मेहनत करत आहे म्हणून त्यांना ते फळ मिळत आहे. बस माझं आपण म्हणणं आहे की आपण पण तेवढेच कष्ट करू. आणि आपण जे छोटे मोठे यूट्यूबर आहेत, आज आपण छोटा आहे, आज जर आपण मेहनत केली. माझं पण एक छोटंसं चॅनल आहे, घरच्या घरी मी छोटे मोठे व्हिडिओ बनवते, कुकिंगचे, डेली ब्लॉगचे, फॅमिलीचे. असेच जर आपण पण छोटे छोटेपासूनच सुरुवात होते, शून्यापासूनच आपण मोठं काही घडू शकतो. म्हणून आपण पण असे छोटेसे असं प्रयत्न केलं पाहिजे आणि आपण पण पुढं जाऊ. आपण आधीच जर हा विचार केला का त्यांना एवढं पेमेंट आहे आणि आपल्याला पण कधी होईल, तर आपण कधीच पुढं जाऊ नाही शकत. आपल्याला पुढं जाण्यासाठी त्यांच्या तर्फे काहीतरी आपल्याला प्रेरणा मिळत आहे, म्हणून आपण त्यांचं चॅनल बघतो आणि आपणही पुढं जाऊ. थँक्यू फॉर वॉचिंग.